फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. करेश आणि प्रशांत अशी सलामीची जोडी आहे. बघूया अवधूत आणि करेश मधला हा खेळ कशा पद्धतीने रंगतो. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. पहिलाच फुल टॉस. करेश मात्र दर्जेदार फटका इथे मैदानात प्ले करतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय 4. यावेळेस मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा खेळ आहे सीमा रेषेच्या पार. करेश मात्र दुसऱ्याच बॉलवर इथे दमदार स्ट्रोक खेळतोय. षटकार 6. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 11-11 या आकड्यावर. जी 5वी मॅच टीम मला वाटतं ज्या इथे पोहोचल्या नव्हत्या त्या टीम अखेरीस इथपर्यंत पोहोचल्या असं आयोजकांच्या वतीनं सूचित केलं जातंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची दिली आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. 1 रन तिथे कंप्लीट केली. डबल करता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेकरता करेश प्रयत्न करतोय मात्र नाकारले गेले. 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 13 आहे. एक चांगली सुरुवात. सावध आणि चांगली सुरुवात असं म्हणावं लागेल. या सुरुवातीला चांगले स्ट्रोक ते करेशच्या बॅटमधनं आले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल किंवा मग मिड विकेट असेल जिथनं त्यानं अगदी दमदार फटके ते मैदानाच्या आतनं खेचले. अवधूत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला. फर्स्ट लाईन वाईड आहे त्यामुळे जर लाईनच्या बाहेर बॉल जाईल तर त्याला वाईडच करार केलं जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 14 आहे. 4 चेंडूचा खेळ जो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 14 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. अवधूत लोवर फुल टॉस होता तिथे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण सातपाटी टीमला करावं लागेल. बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल हा यावेळेचा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस अगदी चांगली साजेदारी ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. दोघांच्या चांगल्या योगदानाच्या जोरावर टीम जयदुर्गा भादवडबी हा संघ जाऊन पोहोचलाय. एकंदर 18 या आकड्यावर 18 ऑन बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे ज्यामधलं पहिलं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं. चला थोडीशी घाई करा. गेम जे स्पीडअप करायचं आहे विनंती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमृत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते.
बघूया अमृतचा मारा तो कशा पद्धतीने इथे अद्यावत केला जाईल. समोर स्ट्रायकर एंडकडे करेश म्हात्रे त्याच्या विरोधामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बिटवीन द गॅप गेलाय, बॉल वेगानं चाललाय, सीमा रेषा पार. अगदी दर्जेदार बॅटिंग आज करेश म्हात्रे मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना बॉल चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4. अगदी चांगले फटके करेच्या बॅटमधला पाहायला मिळतात. या आधीच्या ओव्हरची ही सुरुवात एका चौकाराने केली होती. याही ओव्हरची सुरुवात चौकाराने केली आहे. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या डोक्यावर खेळला. बॉल वेगानं चालला, आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या दिशेला आणि निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर करेश म्हात्रेच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते 26 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना अगदी धावसंख्येची लयलूट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक आक्रमकता ही भूमिका बजावत असताना करेश म्हात्रे चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं साकारतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता, तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू गेलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 9 धावा अमृतच्या विरोधामध्ये करेशनं एकवटल्यात. प्रशांत तो स्ट्रायकर एंडकडे येतोय. 1 डाऊनच्या स्वरूपानं ओपन करण्याकरता आलाय, मात्र तो यावेळेस स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. चायनीज कट ज्याला म्हणतात अगदी त्या पद्धतीने हा बॉल बॅटचा स्पर्श करतोय आणि इथे करेशनं स्वतःच्या कॉलवर स्वतःची महत्वाची विकेट गमावली आहे. करेश म्हात्रेला दुर्दैवीरित्या धावचीतच्या स्वरूपानं माघार जावं लागेल. एक मोठी विकेट करेश म्हात्रे बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 27 धावा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाला तारे जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया बाला तो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बॉडी लाईनवर हिट होत असताना विकेटच्या मागे गेलाय. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 वर स्थिर आहे. या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवर करेशनं 9 धावा घेतल्या होत्या. तिथे एक चुकीचा कॉल तो अंगलट आला आणि त्याला आत्महत्येच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर जावं लागलं. त्याच्या विकेटच्या पतनानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बाला तारे त्यानं बॉलला हवा दिली आहे आणि उडवून फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. बाला तारेचा पहिला धमाका षटकार.
थोडीशी घाई करायची आहे. श्रेयस देव जो नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया श्रेयस देव तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. एक फिरकीपट्टू आहे, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडकडे प्रशांत. पहिला बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस देव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 33 आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं प्रशांतला करावी लागेल. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. साथीदार माघारी परतलाय, त्यामुळे त्याच्या खांद्यावर आता सर्वोतोपरी जबाबदारी आहे ती येऊन ठेपली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा दुसरा बॉल तो इथे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. प्रशांतला बॉलला मिडल करणं थोडस कठीण गेलंय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर. यावेळेस फिरवलंय पुन्हा एकदा तिथे घुटना टेक स्ट्रोक खेळायचा. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. श्रेयस देव अगदी चांगली गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावर चेंडूला फिरवतोय आणि विकेटच्या मागे घेऊन जातोय. प्रशांतला पूर्णपणे त्याने अडकवून बांधून ठेवलंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टॅप केला, एक सिंगल मध्ये कन्व्हर्ट केला. एक रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 34. 34 धावा. 2 ओव्हरमध्ये 17च्या सरासरीने रन्स आल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव ती जयदुर्गा भादवड बी या टीमला दाफलकावर लावता आली आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल शरीरापासून दूर खेळला. एक सिंगल तिथे बालानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता लगेचच कॉलिंग पाहायला मिळालं. आणि वा काय रनिंग बिटवीन विकेट आहे. अगदी वेगवान तेज दौड ती विकेटच्या मध्ये बाला आणि प्रशांतच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 36 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. पहिल्या 3 बॉल ज्यावर कुठल्याही प्रकारची धाव प्रशांतला दाफलकावर जोडता आली नाही, त्यामुळे धावसंख्या थोडीशी सीमित राहिली. 50+ धावा या मैदानावर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उभ्या करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेटच्या मागे जोपर्यंत बॉलला तिथे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि तिथे काय घडलंय तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. OUT बाळा यांना बाहेर जावं लागेल. तिथे रनआउटच्या माध्यमातून ही विकेट येते. पाठ हवेमध्ये होती आणि त्यामुळे तिथे बाला तरे यांच्या विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या दाफलकावर 37 असताना दुसरा झटका लागलाय टीम जयदुर्गा भादवड बी या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. अगदी दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न
या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातनं वाडा क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळले, ज्यामध्ये गुड 11 वसुरी हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला तर लाजवाब खेळ दाखवत असताना धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड हा संघ क्वालिफाय होत असताना पाहिला मिळाला. कालच्या दिवसातनं जे या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचलेत टीम आफ्टी बी आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब, आणि आजच्या दिवसातील विजयी संघ यांच्यामध्ये चिंचगड आणि आजच्या दिवसातील विजयी संघ जे आहेत ज्यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. अथक परिश्रम घेऊन गावदेवी ग्रुप मोहटाचा पाडा ज्यांनी ही स्पर्धा उभी केली आहे. इथे मात्र खराब फलंदाजी वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं, असं वाटलं होतं. रिव्ह्यू नाहीये तिथे वाईटला रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर आणि रनआउट करता रिव्ह्यू आणि बाउंड्री चेक केली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय व्हीआयपी डाईसवर, सीमा रेषा पार, षटकार. सर्व विजयी संघाचे प्रतिनिधी लॉर्ड्स टाकले जाणार आहेत. आपल्याला संपर्क साधायचे जेही विजयी संघाचे प्रतिनिधी इथे आहेत सर्वांना संपर्क साधायचा आहे. लॉट्स टाकले जात आहेत, त्यामुळे विजयी संघाचे जे प्रतिनिधी आहेत आपल्याला संपर्क साधायचा आहे. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 44 या धावसंख्येवर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 44 या दरम्यान बॉलला उडवलंय. जास्त उंची लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला आणि एक दर्जेदार अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये चेंडूच्या खाली येत असताना हा झेल टिपलाय, विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. परशुरामजी जाधव साहेब यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होते. परशुरामजी भोईर साहेब जे इथे उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे कुडूसच्या परिसरातील, आणि परशुरामजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. नवीन बॅटर अमोल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय, विजयी संघाचे कर्णधार. गोडगाव संघाचा प्रतिनिधी उपस्थित आहे, राये संघाचा प्रतिनिधी उपस्थित आहे. बाकी कोणी अजून जर इथे असतील तर या लगेचच लॉस टाकले जातील. धावसंख्या एकंदर धावफलकावर 44 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. अमोल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अमोलला आले हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर दूर सीमा रेषा पार जाऊन लँड होईल. षटकार. आणि ज्या प्रेक्षकाने झेल टिपला या आपल्यालाही 200 रुपये असतील. आई गावदेवी ग्रुप मोहटाचा पाडा यांच्या वतीनं आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्टँडिंग फटका असं म्हणू शकतो या फटक्याला. अमोल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तंबू मधनं सेट होऊन आलाय. आला एक चांगला हेलिकॉप्टरचा फटका त्यानं मैदानात सजवलाय. पुढचा बॉल, पुढाच्या एकदा अमोल तरेनं बॉलला हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलंय. बॉलला फेकून दिलंय दूर मिड विकेटच्या बाहेर. षटकार.
चेंडू मैदानाच्या आत दोन गगनचुंबी सलगचे षटकार ते आपल्याला मैदानाच्या आतनं अमोल तरेच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते, मात्र यावेळेस चेंडूनं अगदी योग्यतेनं उसळी घेतली. एक रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 57 धावा सागर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यालाही मोठे फटके खेळण्याकरता ओळखलं जातं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विपुल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते सागर करता. यावेळेस मात्र हा बॉल सागरच्या बॅटच्या पट्ट्यातनं निसटला असला तरी पंचाच्या दृष्टीनं ऑफटमच्या खूप जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. आम्ही मिड विकेटकडे बसलोय त्यामुळे तेवढं प्रॉपर कळत नाहीये चेंडू किती बाहेर निघालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे अंडरआर्म बॉक्स प्रमाणे टॅप केलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. हा दुसऱ्या करता इथे प्रयत्न तो केला जाईल. तिसरी झाली असती. अगदी संत गतीने दोघंही धावतात. 2 रन इथे कंप्लीट झाल्यात. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 60 या आकड्यावर. विजयाकरता येणारी 4 षटकं 24 बॉल आणि 61 धावसंख्येची गरज आहे. या 61 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ निखिल वाकळे आपल्याला ऐकवतील त्याआधी आपण जाऊया. लॉर्ड्स टाकले जातील त्या लॉर्ड्स कडे. चला निशान लॉर्ड्स टाकायचे आहेत. जे खेळाडू आलेत ना त्यांना चिठ्ठ्या उचलायला सांगा. इथे जे फेअर लॉर्ड्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळू द्या. एकसष्ट धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती आवाज भिनार बरोबर खेळेल. जी स्पॉन्सरची एक टीम होती आपली त्यांच्याकडनं ती आवाज भिनार हा संघ तिथे खेळतो. त्यांच्या विपक्षी टीम इथे नाही आहे त्यामुळे ते पहिली मॅच खेळतील. टीम कोणाची मॅच आहे? जे लॉर्ड्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. राया संघाला बाय मिळते म्हणजे घोडगाव आणि यातील विजयी संघ. यातील विजयी संघ घोडगाव संघाबरोबर 2 हात करेल. टीम आवाज भिनार आणि गणेशपुरी या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता पहिल्या 4 ओव्हर नंतर लगेचच यायचे. जर कॅप्टन गणेशपुरीची इथे असतील आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. जशी मॅचला सुरुवात होईल निखिल आपल्यासोबत जोडले जातील. दुसऱ्या फेरी करता नोंद घ्या. जे सामने होणार आहेत ते 3 षटकांचे होतील. चालू असलेली लढत गौरांग 11 सातपाटी आदरणीय विद्यमान उपसरपंच वैभवजी पाटील आणि युवा उद्योजक दीपकजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. त्या विपक्षामध्ये जय दुर्गा भादवड ब संघ 61 धावसंख्येचा पाठलाग इथून सातपाटी संघाला करायचा आहे. 61 यानंतरची लढत दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जिथे नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि त्या विपक्षात आवाज भिनार. चला दोन्ही संघांचे कॅप्टन बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स आपली वाट पाहतोय. गणेशपुरी संघाचा कॅप्टन आणि भिनार संघाचा कॅप्टन. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब बादवड ब काय बॅटिंग केली आज बाळा तऱ्हेनं. त्याचा साथीदार अगदी शेवटच्या टप्प्यात अमोलनं देखील चांगला फिनिश दिला. एकंदरीत संघाची भली मोठी धावसंख्या जी 61 या आकड्यावर नेऊन ठेवली आहे.
60 धावा जे टार्गेट आणि 61 धावसंख्येचं टोटल टार्गेट आणि सातपाडी संघाकरता एक फार मोठं आव्हान आहे. 15.25च्या प्रतिषटक सरासरीने इथे धावा कमवाव्या लागतील त्या गौरांग इलेव्हन सातपाडी या संघाला. सन्माननीय परशुरामजी भोईर साहेब, शिवसेनेचं एक कडवट आणि चिवट व्यक्तिमत्व, निष्ठावान, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आयोजकांना विनंती आहे की आदरणीय सन्माननीय परशुरामजी भोईर साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक निष्ठावान तथा कडवट शिवसैनिक सन्माननीय परशुरामजी भोईर, त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख ज्या व्यक्तिमत्वाची आहे त्यांचा इथे बहुमोल बहुचर्चित सन्मान मात्र होतोय. चला 3 वाजत आले जवळजवळ आणि पहिलाच सामना आपण खेळवतोय. पंच, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. गिव्ह देम स्ट्रिक वॉर्निंग. कुठल्याही खेळाडूची सबब ऐकून घेऊ नका, कारण आपल्याला आज मेगा ग्रँड फिनाले खेळवायची आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्या. सातपाडी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सिद्धार्थ केणी आणि भावेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ केणी स्ट्रायकर एंडवर ज्याला तुम्ही पाहतायत, भावेश पाटील ज्याला तुम्ही डाऊन द एंड पाहताय. मॅचला इथून होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर करेश. बादवड संघाचं नेतृत्व तो इथून करेल. ऑफिशियली वेळेचा निर्बंध इथून मात्र आपल्याला पाळावा लागणार आहे. एका सेशन करता 20 मिनिटांचा अवधी असेल याची देखील नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत तर एका खेळाडूला सर्कलच्या आत घ्यावं लागेल अतिरिक्त. इथे बॉल तयार. गोलंदाजीच्या माध्यमातून करेश समोर आहे. फलंदाजी करता सिद्धार्थ. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. करेश मात्रेवर चढवलाय. पहिलाच वार. बॉल चाललाय सीमा पार. पहिला चौकार. चेंडू इथे 4 धावांमध्ये कन्वर्ट केलाय. चौकार. स्पोर्ट्स क्लब कोणे, देवा ग्रुप संघटना कोणे आणि धर्मवीर चषक 2026 दिनांक 18 फेब्रुवारी पासून 22 फेब्रुवारी पर्यंत 51,000 रुपयांची पहिलं पारितोषिक असणारी जी स्पर्धा आहे आणि पूर्ण बंदिस्त मैदान कोण्याच्या क्रीडांगणावरती. फटका पुन्हा एकदा भावेश पाटील. बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा बॉल जिथून एक सिंगल कनेक्ट केली गेली आहे. पहिलं षटक करेश जो गोलंदाजी मार्कवर आहे. करेश म्हात्रे माधवड संघाचं नेतृत्व कित्येकदा या खेळाडूनं केलंय. भावेश पाटील आतापर्यंत 5 धावा त्यानं जमवल्यात. 61 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सिद्धार्थ किणी या खेळाडूवर बरीचशी दारोमदार आहे. म्हणजे गौरांग 11 सातपाडी सिद्धार्थ केणी अनेकदा अनेक सामने म्हणजे अक्करपट्टीचं मैदान याच खेळाडूनं बऱ्याचदा गाजवलं. पास्थळच्या क्रीडांगणावरती देखील मागच्या वर्षीची रजनी क्रिकेट स्पर्धा याच सिद्धार्थ केणीनं, परंतु आता थोडा हवी ठरलाय करेश मात्रे. तिसरा बॉल देखील आलाय डॉट. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 5 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 55 धावसंख्येचं लक्ष्य. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि इथे त्यामुळेच बॅकफुटवर जावं लागतंय फलंदाजाला. संघाची टोटल 5 या आकड्यावरती स्थिर स्थावर आहे. 56 धावसंख्येची रिक्वायरमेंट आहे अजूनही. 56 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. गोलंदाज करेश म्हात्रे चांगली गोलंदाजी होती. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल तयार. फटका चांगला नाही म्हणता येणार कारण टायमिंग थोडंसं इम्प्रॉपर. अगदी शरीरापासून भरपूर जर चेंडूचा डिलिव्हर्जन पाहिलं तर गुडलेनच्या अगदी मधोमध. त्यामुळे डेफिनेटली एक चांगला बॉल.
5 बॉलचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये इथे जयदुर्गा ब संघ भिवंडीचं क्रिकेट पालघरच्या क्रिकेटवर थोडंसं हवी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल तयार, समोर आहे भावेश पाटील, रणधुरंदर, त्याच्या विपक्षात करेश म्हात्रे. लेट कनेक्ट झाला त्यामुळे पुन्हा एकदा फ्लॉप शो. स्क्वेअर ऑफ द विकेट मधून फक्त धावा कनेक्ट होतील, त्या मात्र 1. सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिलं जे संपलंय आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. करेश म्हात्रेनं इथून इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली आहे. निश्चितच जी संघाला गरज आहे त्या अनुषंगाने इथून त्यांना गोलंदाजी केली आहे. उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 54. म्हणजे प्रत्येक बॉलवर इथून 3 धावा या मॅन्डेटरी असणार आहेत. एक बॉल वगळून तुम्हाला षटकार ठोकावा लागणार आहे तर आणि तरच इथून हा सामना जिंकणं हे गौरांग 11 सातपाडीसाठी पॉसिबल असेल. 18 बॉलचं सत्र इथून शिल्लक. गौरांग 11 सातपाडी बनाम जयदुर्गा बादवड ब 7 धावा ज्या फक्त धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक जे बॉलिंग मार्कवर तुषार जोशी जो गोलंदाजी मार्कवर आला. भादवड ब संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करतोय. सामना थ्रिलर आहे एवढं तर निश्चित, कारण सातपाटीकर देखील इतक्या सहजासहजी हा सामना सोडणार नाहीत. बॉल चालला मिड विकेट मध्ये, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. गोलंदाजीची क्वालिटी आहे खरं तर जयदुर्गा बादवड ब संघाचा विचार केला आपण तर गोलंदाजीची गुणवत्ता त्यांनी दाखवली आहे. करेश म्हात्रेनं पहिलं षटक फेकलं ज्यामध्ये त्यानं फक्त मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7च धावा खर्च केल्या आणि आता तुषार जोशी सावध सुरुवात केली आहे. सिद्धार्थ केणी आणि भावेश पाटीलच्या फळीला शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजांनी जरूर केलंय, परंतु इथे संघर्ष करावा लागेल. बऱ्याचदा आपण म्हणतो की शिरूर तो कोई भी कर लेता है पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. आणि हा टिपिकल कॅरेबियन स्ट्रोक बॉल चाललाय बाहेर सरळ स्क्वेअर लेगच्या, ठोकलाय नो प्लस 6, षटकार 7 धावा. 7 ऑन स्कोर कार्ड. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा दडपण आणण्याचं काम पंचांवर करू नका. जो काही योग्य निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोनही नामवंत पंच आहेत खरं तर. यतीन पाटील वयाची भरपूर वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलं आणि विजय बटाला देखील, ते देखील एक नामवंत पंच म्हणून त्यांची गळती आहे. चला, यू ऑल आर प्रोफेशनल प्लेयर्स, व्यावसायिक खेळाडू आहात आपण, त्यामुळे जो निर्णय पंच देतील त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. इट्स अ नो बॉल, थरोली इट्स अ नो बॉल. 7 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट केल्या जातील. संघाची टोटल पोहोचली आहे 15 आणि पुढच्या बॉलवर आहे संधी. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. व्हॉट अ मॅच. सामना मी बऱ्याचदा म्हणतो की पालघरचे जे खेळाडू आहेत, पालघर तालुक्यातील विशेष करून महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्याची सुरुवात होते याच पालघर जिल्ह्यापासून. इथे मात्र बॉल तयार. फ्री हिटचा बॉल, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅक ऑफ दी एंड. फाईन लेगचं क्षेत्र अत्यंत वेगानं पारंगत करत असताना चेंडू निघून जाईल. सातपाडी संघाला देऊन जातील 4 धावा आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. जी मेहनत खरं तर करेश म्हात्रेनं केली पहिल्या षटकात, त्यावर पाणी फेरण्याचं काम तुषार जोशी इथे मात्र करतात. आवाज भिनार संघाचा कॅप्टन, गणेशपुरी संघाचा कॅप्टन इथं भरपूर उशीर झाला उपस्थित आहे. आवाज भिनार संघ दुसऱ्या फेरीतली पहिली लढत जी 3 षटकांची असणार आहे याची देखील नोंद घ्या. संघाची टोटल पोहोचली आहे 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 19 धावा. सिद्धार्थ केणी पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा, यष्टीरक्षकानं चुकी केली असं म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, आणि तेच सध्या जय दुर्गा बादवड या संघाच्या बाबतीत पाहायला मिळालं. धावा कनेक्ट झाल्या त्या 5. बोनस
टोटल 12 धावा मागच्या 2 चेंडूंनी दिल्यात आणि कदाचित ज्या 61 उभ्या झाल्या होत्या त्या आता कमी झाल्या. म्हणजे रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या मी बऱ्याचदा म्हणतो मैदानात की आप बैल मुझे मार अशी अवस्था जय दुर्गा भादवड या संघानं मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत या षटकातील फक्त 2 बॉलचा खेळ जो संपुष्टात आलाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12+4 16 चेंडू आणि विजयाकरता 37 धावा. पालघरचं क्रिकेटच वेगळं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की जसं आपण साईनाथ स्पोर्ट्स आरनाळा खेळताना पाहिलं, धानिव संघाला जसं खेळताना कालच्या रात्रीत त्यांनी धुमाकूळ घातला भिवंडी क्रीडा नगरीत, आणि आता आपण सातपाडी सारख्या बलाढ्य संघाला क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांची चिवटता त्यांची जिद्द सध्या मैदानाच्या आत पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी इथे मात्र बॅक ऑफ दी हँड थोडासा रोल केला बॉलला आणि त्यानंतर फ्लाईट देखील दिली. डॉट बॉलची उद्घोषणा होते. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न केली आहे. तुषार जोशी कमबॅक करतोय जरूर. इथून मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. स्लॉक स्वीप करायचा होता आणि बॅक टू बॅक 2 चेंडू इथून डॉट टाकलेत. कमबॅक हा स्ट्रॉंग कमबॅक आहे तुषार जोशीच्या वतीनं. असं आपण म्हणतो की सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. अपमानाचा बदला हा यशानं घ्यायचा असतो आणि ते काम आता तुषार जोशी जय दुर्गा भादवड ब या संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. षटकाचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर इथे फसवा चेंडू टाकला आणि सिद्धार्थ केणी जो सगळ्यात मोठा मासा लागलाय गाला. बॅट्समन आउट. पहिला धक्का. फलंदाज सिद्धार्थ केणी हॅज टू डिपार्ट. श्रेयस देव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि उर्वरित 1 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. डावखुरे आताचा फलंदाज आलाय त्यामुळे आता धोक्याचे खरं तर हे संकेत आहेत, कारण हे मैदान डावखुरे आताच्या खेळाडूंना एक वेगळा फायदा प्राप्त करून देणार आहे. परंतु सध्या वाऱ्याचा फ्लो जर आपण पाहिला तर तो देखील मंदावलाय. श्रेयस देव आणि त्या विपक्षामध्ये भिवंडीचा एक नामचीन खेळाडू तुषार इथे क्रीडांगणावरती गोलंदाजी करता. आल्या आल्या प्रहार केलाय. हा खरं तर टिपिकल फॉर्म मधला श्रेयस देव पालघरचा टायगर इथे मात्र डरकाळी फोडतोय. षटकार. पालघरच्या क्रिकेटमध्ये वैभव पाटील इतकी चिवटता आहे ना की मी बऱ्याचदा म्हणतो की भले ठाणे त्यानंतर रायगडामध्ये अनेक नामवंत खेळाडू झाले, परंतु पालघरच्या मातीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला हिरा दिला ज्याचं नाव होतं शार्दूल ठाकूर. पृथ्वी शॉला देखील आपण पाहिलं. त्या मातीमध्ये एक वेगळी जिद्द आहे आणि मी बऱ्याचदा म्हणतो की महाराष्ट्राला 700 किलोमीटर लांबीचा जो समुद्र किनारा लाभला आहे त्यातला पहिली जी सुरुवात आहे ती पालघर जिल्ह्यातून होते आणि त्याच पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असलेलं एक गाव आहे सातपाटी, ज्या गावामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मंदिरं पाहायला मिळतील आणि त्याच गावातले खेळाडू आहेत जिथे खरं तर हे खेळाडू सराव करत असताना समुद्र किनाऱ्याच्या वाळूवर सराव करत असतात. त्यामुळे कदाचित त्यांचं पोटेन्शियल देखील जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय दुर्गा भादवड ब संघ इथून ताकद लावतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 31 धावांची गरज आहे. खरं तर 61 ची गरज होती. पहिल्या 2 षटकात 30 आल्यात. आता उरलेल्या 2 षटकांमध्ये 31 करायच्या आहेत.
सामना दोलायमान अवस्थेमध्ये 50-50% दोन्ही संघ. फटका चांगला आहे. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध, जिथून एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल 31 या आकड्यावरती. तसं पाहायला गेलं ना तर भावेश पाटील फार हुशार खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे की श्रेयस देवची बॅटिंग चालते आहे, त्यामुळे निश्चितच त्याला संधी त्यानं दिली. डाव्या हाताचा खेळाडू. इथून मात्र गोलंदाज क्रिश. बॉल तयार. जयदुर्गा बादवड बी संघ. उर्वरित 11 चेंडू आणि विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिपला, जिथून फक्त एक धाव. श्रेयस देव थोडासा नाराज झाला, कारण या फटक्याची किंमत कदाचित त्यालाच ठाऊक होती. एक सोपा बॉल त्याला मिळाला होता, परंतु त्या बॉलचं सोनं त्याला करता आलं नाही. जी संधी मिळाली त्या संधीला गोल्डन अपॉर्च्युनिटीमध्ये त्याला कन्वर्ट करता आलं नाही. संघाची टोटल पोहोचते 32 या अंकावरती. विजयाकरता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावसंख्येची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. गोलंदाजी मार्कवर क्रिश पुन्हा एकदा सज्ज. खोलवर टप्प्याचा बॉल पॉकेटमध्ये टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू स्ट्रॉंग झोन तैनात केला आणि तदनंतर निर्धाव डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर स्थावर 32 या आकड्यावरती. 9 चेंडू विजयाकरता 29 ची गरज आहे. काय सामना रंगेल हा निलेश शेवटच्या बॉल पर्यंत. या मॅचचं बाकीत वर्तवणं खरं तर अवघड आहे. खरं तर मोठ्याच्या पाडा ग्रामस्थांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज झाल्याचं इथे मात्र दिसतंय. फटका चांगला आहे. थांबतील तर ते सातपाटीकर कसले. इथे पाठवलाय बॉल आणि खरं तर चिमुकला थोडासा नाराज झाला, कारण हातात झेल सुटला. 200 गमावले मंडळाचे, त्यामुळे त्याचा खरं तर दिवस सुटला असता, परंतु इथे त्यानं बाहेर झेल सोडलाय. 6 धावा धावफलकावर कनेक्ट झाल्यात. टीमची टोटल पोहोचली 38 या धावसंख्येवरती. विजयाकरता 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. पुढचे 2 बॉल निलेश फार महत्वाचे आहेत. शेवटच्या षटकात काय उरणार बँक बॅलन्स, त्याकरता हे येणारे 2 बॉल महत्वाचे. फटका चांगला जरूर आहे. पाठवलाय. छत्रपतींना मानवंदना देणारा हा छत्रपतींचा छावा इथे मात्र करतोय वार. षटकार 17 ना. एकंदरीत विजयाकरता आता 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 balls are there. 17 runs now required to win this match. विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल फार महत्वाचा आहे. मी याआधी भाकीत केलं की येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. त्यावर जर मोठे फटके आले तर मग इथून सामन्याची समीकरणं वेगळी असताना दिसतील. यानंतर नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि त्या विपक्षामध्ये आवाज भिनार अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. 7 बॉल 17चा सामना. फटका पहा. हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु तो लँड होईल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र ते हेलिकॉप्टर क्रॅश झालं. परतावर लागणारे फलंदाजाला 6 चेंडू विजयाकरता 17 धाव. आणि सर अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या काही ओळी आहेत की दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो, जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे सातपाटी संघ किंवा मग जयदुर्गा बादवड ब संघ क्रीडांगणावरती स्वतःचं नशीब कर्तृत्वावर आजमावत आहेत आणि त्याच 6 बॉल मधल्या
17 धावांचं पटल इथून सातपाटीकर पूर्णत्वास नेतील का? पहिल्या षटकात आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकात 23 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 14. बोल ना, त्यांना देऊन टाका ना पेनल्टी. आवाज भिनार. मला वाटतं आतापर्यंत 5 कॉल दिलेत मी त्यांना. तो काय समोर आहे. गणेशपुरी संघाचा एक प्रतिनिधी आपण इथे या, कॅप्टन बोलवतोय. मंडळाशी संपर्क साधायचा आहे. टीम नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी. शेवटचे 6 बॉल. विजयाकरता 17 धावसंख्येची गरज. गोलंदाज उमेश तयार. पहिलाच बॉल. सुपर बॉलिंग. व्हॉट अ बॉल. पहिलाच चेंडू डॉट. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आदरणीय अविनाशजी हरड या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय अविनाशजी हरड. गोलंदाज तयार. 5 बॉल 17ची लढत आहे. फटका उडवलाय. चेंडूनं उंची गाठली आणि आता लांबी चेक करावी लागेल, ती मात्र कमी. बॅट्समन आउट. इट्स OUT. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आता. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 17 या धावसंख्येची गरज आहे. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटच्या 4 बॉलचं सत्र इथून मात्र शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. मनीष वैद्य. या 17 धावांवर त्याच्याकडनं काय योगदान दिलं जाईल. उमेश अचूक कामगिरी केली आहे. दोन्ही चेंडू इथे मात्र त्यानं जीवाच्या आकांतानं टाकले. एक पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. गोलंदाज तयार. सन्माननीय अविनाशजी हरड या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सुपर्ब. इट्स अ मास्टरपीस. आणि सन्माननीय आणि अविनाशजी हरड यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटच्या दुनियेतील एक दर्दी आणि एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 3ही षटकारांची गरज आहे आता. म्हणजे या मॅचवर खरं तर पकड मजबूत केली आता जयदुर्गा बी संघानं. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि तो फटका इथे मात्र फसलाय. कॅच. इट्स अ क्लिअर कॅच. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि ते गाणं आपण ऐकलं जेव्हा खरं तर भीती होती मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याची. त्यावेळी चिंगारी पेटली मुंबईमध्ये. अगदी एक शिडशिडीत बांधाचा युवक उभा होता त्याच मुंबईला वाचवण्याकरता. नाव होतं बाळ. परंतु आजही लोक बाप या नावानंच ओळखतात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इथे फटका चांगला नाही म्हणता येणार, परंतु यस डेफिनेटली इट्स अ 6. 6 उशिरानं का होईना परंतु तो षटकार आलाय. एखादा अतिरिक्त चेंडूच आता चमत्कार करू शकतो. संघाची टोटल पोहोचली 50 या आकड्यावरती. एक शेवटची औपचारिकता बाकी आहे. एक चेंडू आणि विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. एका बॉलचं महत्व काय, एक चेंडू निर्धाव टाकणं महत्वाचं किती आहे त्याचा प्रत्यय दाखवणारी ही लढत आहे कदाचित.
पहिलं षटक जे करेश म्हात्रेनं टाकलंय ते फक्त 7 या धावसंख्येच्या वतीनं त्यानं खर्च केला, त्यामुळेच हा संघ इथे त्रिफळाचित. आणि चला भिनार संघ, आवाज भिनार आणि त्या विपक्षामध्ये गणेशपुरी संघ, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस करता. भिनार संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. सामना 3 षटकांचा आहे याची देखील नोंद घ्या. दुसऱ्या फेरीला जशी होईल सुरुवात तसं या कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया. तिथे निशांत वारगडे जे आपल्यासोबत जोडले जातील. निशांत, टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन जॉईन झालेत, ज्यांच्यामध्ये आपण कॉइन स्पिन करणार आहोत.